मुंबईच्या माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 4345 घरांसाठीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या जागेवर आम्ही अतिशय वेगाने बांधकाम करणार आहोत। तुम्ही तिसऱ्या वर्षाचंही भाडं तयार ठेवलंय, मात्र ते देण्याची वेळ येणार नाही। 2 वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या। यंदा मनसेच्या दीपोत्सवात शिवसेना आणि मनसे युतीची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार असून दिवाळीनिमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडी आणि मनसेच्या बैठकीत आजही येणार नाहीयेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्या राज्यातल्या इतर पक्षातील मोठ्या नेत्यांशी फारशी जवळीक नाही किंवा त्यांचा फारसा संबंध आला नाही आणि याच कारणामुळे त्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळातून वगळण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मनसेची महाविकास आघाडीमध्ये एंट्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत वक्तव्य केलंय। मनसेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही, प्रस्ताव आल्यावर त्यावर बोललं जाईल, बोललेलं बरं राहील असं सपकाळ यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावी मुक्कामी पोहोचले। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे। मेळाव्यानंतर जिल्ह्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसंच नगरपालिका निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या ओबीसी नेत्यांना मनोज जरांगे यांनी थेट इशारा दिलाय। जीआरला हात लावा मग दाखवतो, अशा शब्दात जरांगे यांनी इशारा दिला। तर हैदराबाद गॅजेटनुसार काढलेला मराठा आरक्षणाचा जीआर रद्द होऊ शकत नाही असंही जरांगे म्हटले। मावळमधील जिल्हा परिषद पंचायत समितीची एकही जागा भाजपला देणार नाही असं सूचक विधान आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्ता आढावा बैठकीत केलं आणि त्यामुळे आता मावळमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या स्वाती पांजुतकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पांजुतकर यांच्यावर रांजणगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणमधील सरकारी जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। दरम्यान पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चा सुरू झाली आहे। स्वप्नील शहा 17 ऑक्टोबरला राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दौंडमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। अहिल्यादेवी होळकरांच्या राज्यात गोहत्या झाल्यानंतर मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात होती। आताही आपल्या देशात गायींचं संरक्षण झालं पाहिजे असं मत संग्राम बापू भंडारे यांनी व्यक्त केलं। 100% गोहत्या बंद होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत असंही ते म्हटले। दापोली मतदारसंघात भास्कर जाधव यांनी दौरा केला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं। आता एक मोठी बातमी, राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका खासगी प्रवासी बसला आग लागल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत 20 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जैसलमेर इथून जोधपूरला ही बस निघाली होती आणि या बसमधून 57 जण प्रवास करत होते। ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटातच संपूर्ण बस आगीच्या ज्वाळांमध्ये वेढली गेली। बसनं पेट घेतल्यानंतर घटनास्थळी प्रचंड धावपळ उडाली। प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर व्यापून गेला। तर ही दुर्घटना जैसलमेर इथून 20 किलोमीटर दूर थैयात गावाजवळ घडली। ही बस नेहमीप्रमाणे दुपारी जवळपास 3 वाजता जैसलमेर इथून जोधपूरसाठी रवाना झाली होती आणि यानंतर अचानक बसच्या मागील भागातून धूर आला आणि बसनं पेट घेतला। बस चालकाला काही लक्षात येण्याआधीच आग भडकली। त्यानंतर ही आग बसभोवती इतक्या वेगात पसरली की बसमधील प्रवाशांना बसच्या बाहेर पडणं देखील अशक्य झालं। काहींनी प्रसंगावधान राखत बसच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या तर काही जण आगीच्या तावडीत सापडले। या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात जात असून त्यांच्या हस्ते मुंबई सोलापूर विमानसेवेचा मुंबईमध्ये शुभारंभ होणार आहे। त्यानंतर ते त्याच विमानानं पहिले प्रवासी म्हणून सोलापुरात जाणार आहेत। त्यांच्या उपस्थितीतच होडगी रोडवरील विमानतळावर विमानसेवा शुभारंभ कार्यक्रम होणार आहे। महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पूरग्रस्तांना ठाण्यातील उबाठा शिवसेना पक्षाकडून मदत पाठवण्यात आली आहे। शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने ही मदत पाठवण्यात आली आहे।
दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी कपात केलेल्या डिंबेचरची रक्कम परत द्यावी या मागणीसाठी ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. किसान मोर्चाचे भगवान काटे आणि प्रवीण पाटील यांनी ही माहिती दिली आहे. इथेनॉल उत्पादनाकडे साखर कारखान्यांचा ओढा, काही राज्यातील ऊसाबाबतची अनिश्चितता आणि काही कारखान्यांच्या गाळपास होणारा विलंब यामुळे साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयानं चालू गळीत हंगामात 34 दशलक्ष टन साखर उत्पादन होईल असा अंदाज वर्तवलाय. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तनवाडी इथे ऊसाच्या शेतात आग लागून 30 ते 35 एकरावरील ऊस जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं हे अभिनव ॲप लॉन्च केलेलं आहे. शेतकऱ्यांना आता बियाण्यांची निवड ते कापणीपर्यंतचा संपूर्ण मार्गदर्शक मोबाईलवरच मिळणार आहे. या ॲपच्या माध्यमातून कीड, रोग नियंत्रण, हवामान अंदाज, बाजारभाव यासारखी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना अगदी सहज उपलब्ध होणार आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्रांची महासभा पार पडली. या महासभेत खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत कार्यरत असलेले अधिकारी आणि तज्ज्ञांकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उज्ज्वल निकम यांनी महासभेत केली. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलाय. 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून त्यावरील हरकती सूचनांवर विचार करून 10 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. चांदीच्या भावातील नवनवीन उच्चांक दररोज गाठले जात आहेत. इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवसात चांदी 15,000 वधारलेली आहे. सध्या चांदीची प्रति किलो किंमत 1,95,000 गेली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांची आता चांदी झाली आहे. वसई विरार परिसरात मलनिस्सारण आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव असलेल्या 60 एकर भूखंडावर बांधलेल्या 41 अनधिकृत इमारतींच्या भ्रष्टाचार प्रकरणी वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार आणि विकासक सीताराम गुप्ता यांची एकूण 71 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. मुंबईनंतर आता मीरा भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्ये देखील पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झालेली आहे. मीरा भाईंदर आणि ठाण्यामध्ये घोडबंदरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता MMRDA DPR बनवणार आहे.